नमस्कार मंडळी, कृषी दूत केतन चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळ्यांनी आता मेंढी पालन सुरू केलेले आहे। तर मेंढी पालनामध्ये आतला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपल्या ना मेंढीचा कातर पार्ट म्हणजेच मेंढीची केस कट करणे। तर केस कट करत असताना मेंढीची केस का कापली जातात, किती प्रकारांमध्ये कापली जातात आणि त्या कापण्यामागचे फायदे काय, तर या सगळ्या गोष्टीची आपण पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेंढीच्या पूर्ण शरीरावरती केस असतात। तर ती एक तुम्हाला मी एक लाईव्ह एक्झाम्पल दाखवतो की मेंढीच्या पूर्ण शरीरावरती केस कशा प्रकारे असतात। इकडे यार एक मिनिट। हा, तर ही आपली तुम्हाला मेंढी दिसत असेल। तर हिच्या पूर्ण पाठीवरती केस आहेत, डोक्यावरती केस आहेत, मानेवरती केस आहेत, पायावरती पण केस आहेत आणि त्याच्यासोबतच आपल्या मेंढीच्या पोटावरती पण तुम्हाला दिसत असेल की पूर्ण केस आहेत, बरोबर। तर पूर्ण केस मेंढीच्या शरीरावरती आहेत। आता हे आपल्या जवळपास 3 ते 3.5 महिन्याचा कोकरू झालेलं आहे। तर या 3-3.5 महिन्याच्या कोकरूला जसं आपण लहान बाळाचा जावळ काढतो म्हणजे त्याचे केस कट करतो की त्यामुळे आपलं बाळ हे आजारी पडत नाही, तसं आपल्याला आपल्या मेंढीचे पण केस कापावे लागतात जेणेकरून ती आजारी पडू नये, तिची वाढ चांगल्या प्रकारे व्हावी। आणि तसंही आता पावसाळ्याचा सीझन येतोय, तर पावसाळ्यामध्ये होतं काय की आपली मेंढी खाली बसली तर खाली ओलावा असतो किंवा चिखल झालेला असतो, त्यामध्ये मेंढीची केस खराब होऊ नये किंवा ते भरू नये, त्याच्यामुळे आपली मेंढी आजारी पडू नये, त्याच्यासाठी आपल्याला मेंढीचे केस कापावे लागतात। त्यात सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणजे काय की आपल्याला मेंढीचे केस किती प्रकारे कापायचे आणि कशाने कापायचे। तर कापण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागतात। ते एक म्हणजे ट्रिमर। जसं आपण आपल्या केसांचा ट्रिमर असो तसं आपल्या ह्याच्यासाठी मेंढीसाठी पण आपल्याला हा ट्रिमर लागतो। तर हा मोठा ट्रिमर आहे। तर ह्याला या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी पात आहेत। तर हे आपण कनेक्ट करून जसं आपण आपल्या ह्याचे ट्रिमरने केस कापतो तसे आपल्याला आपल्या मेंढीचे पण केस याने कापावे लागतात, पण ह्याने पूर्णपणे बारीक केस कापता येतात। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लागते की जी पारंपरिक पद्धतीने कापली जाते ते म्हणजे ही कात्री। ही तुम्हाला दिसत असेल की व्ही शेप मध्ये कात्री आहे आणि ह्या दोन्ही ठिकाणी त्याला धार आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त असं ह्यामध्ये पकडायचं आणि ह्यानी अशाशे करत केस कापले जातात। आणि हे वापरण्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स पर्सन पाहिजे, हे आपल्याला सहजासहजी जमत नाही। तर ह्या 2 गोष्टी आपल्याला लागतात। आता केस आपण किती प्रकारे कापतो की म्हणजे मेंढीचे केस कशा प्रकारे कापले जातात आणि किती प्रकारात कापतात। तर मुख्यतः मेंढीचे केस हे 3 प्रकारे कापतात। मी तुम्हाला दाखवलं की पूर्ण शरीरावरती केस असतात, तर आपल्याला ते पूर्ण शरीरावरचे केस 3 प्रकारे कशी कापता येतात। तर एक म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी ओलाव्यामध्ये आता पावसाळ्यामध्ये केस कापायचे असतील तर आपण त्याचे मानेचे असतील, पायाचे असतील, पोटावरचे ही केस कट करतो की जेणेकरून चिखलामध्ये ते भिजू नये, गारवा त्यामध्ये राहू नये आणि ते चिखलामध्ये खराब होऊन आपली मेंढी आजारी पडू नये। तर त्याच्यासाठी तुम्हाला एक मी एक्झाम्पल दाखवतो की ज्याचे फक्त आपण मान, पाठ आणि पोट काढलेले। एक मिनिट इकडे या। हा, तर ही मेंढी तुम्हाला दिसतीये। तर ह्या मेंढीचे आपण पाठीवरचे केस तसेच ठेवलेत। एक मिनिट थांबा। त्याचे पायावरचे असतील, डोक्यावरचे आणि पोटाचे हे बघा। तर हिचे पोटावरचे केस पूर्ण आपण कट केलेले आहेत, त्याच्यासोबत पायावरचे आणि मानेवरचे, मानेचे इकडचे केस आणि डोक्यावरचे एवढे केस कट केलेत आणि वरचे केस आपण ॲज इट इज ठेवलेले आहेत। हे पावसाळ्यामध्ये जर आपल्याला कटिंग करायचे असेल तर आपण तसं करतो। त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा बारीक करायचे असेल तर दुसरा पर्याय म्हणजे कातरपाट की वरचे आपण मानेचे, पायाचे आणि पोटाचे हे केस तर आपण ट्रिमरनी कट करणार आहे, पण वरचे जे केस आहेत की जे मोठे आहेत तर ते आपल्याला थोडे बारीक करायचे। त्याच्यासाठीच एक लाईव्ह एक्झाम्पल म्हणजे हा आहे आपला कातरपाट। तर या कातरपाटामध्ये आपण पायाचे, पोटाचे, डोक्यावरचे आणि मानेचे इकडचे केस तर पूर्ण कट करतोच, पण हे वरचे जे केस आहेत हे आपण कात्रीने कट करणार आहे, त्यामुळे ह्याला म्हणतो आपण कातरपाट। तर कातरपाटामध्ये आपण हे बघा, हे तुम्हाला गोंडे दिसत आहेत ना, एवढे मोठे केस आहेत, आपण त्याला कात्रीने कट केलेत आणि ह्याला एक शेप दिलेला आहे। पण केस बारीक किती करायचे की ह्याला लोकर तर राहिली पाहिजे, पूर्ण बारीक नाही करायचे, थोडे मोठेच ठेवायचे पण ते हाताला लागले पाहिजेत, ह्याला म्हणतात कातरपाट। आणि तिसरा म्हणजे पूर्ण केस बारीक करणे ट्रिमरने। जसे आपण पायाचे आणि पोटाचे पूर्ण केस आपण ट्रिमरने काढलेत तसे पूर्ण केस काढले जातात। जर तुमच्या मेंढ्या तुम्ही जर प्रोडक्शनसाठी वापरत असाल की म्हणजे त्याचे पिल्लांसाठी जर ठेवणार असाल तर अशा मेंढ्यांचे की जे आपल्याला लॉंग टर्म साठी पाहिजेत, जे आपण खूप दिवस सांभाळणार आहेत किंवा आपल्याकडे ते फक्त प्रोडक्शनसाठी वापरणार आहे, अशा मेंढ्यांचे पूर्ण केस बारीक केले जातात, कारण ते आपल्याकडेच राहणार असतात आणि ते आपल्याला सेल आउट नाही करायचे। आता आपण आपलं मेंढी पालन जे सुरू केलेलं आहे हे आपल्याला पुढच्या 3 ते 4 महिन्यांमध्ये आपण हे काय करणार, छोटे घेऊन येतोय, लहान कोकरं घेऊन येतो आणि ते मोठे करून आपण सेल आउट करणार आहे।
तर आपल्याला 3 ते 4 महिन्यांमध्ये त्यांची केस जर चांगली वाढ झाली नाही, आपण जर पूर्णच बारीक केले आणि त्यांची केसच वाढली नाही, तर आपल्याला ते सेल करण्यासाठी किंवा तेवढा जो अट्रॅक्टिव्हनेस असतो की आपली मेंढी जे अट्रॅक्टिव्ह दिसली पाहिजे, देखणी दिसली पाहिजे, ती दिसत नाही. त्याच्यामुळे आपण यांना आता कातरपाट करणार आहे. आता आपल्याला कातरपाट करायचं कारण त्यांची हेल्थ चांगली राहावी, त्याच्यासोबत त्यांची इम्युनिटी बूस्ट व्हावी आणि त्यांची ग्रोथ चांगली बूस्ट व्हावी, त्यासाठी आपण कातरपाट करणार आहे. जर तुम्हाला कातरपाट करण्यासाठी जर एक्सपिरियन्स पर्सन म्हणजे एखादा मेंढपाल असेल तुमच्या ओळखीचा, त्याच्याकडूनच तुम्हाला ते कातरपाट करून घ्यावा लागतो. पण जर तुमच्याकडे जर तो एक्सपिरियन्स पर्सन जर अवेलेबल नसेल, तर तुम्हाला तो ट्रिमर आणून त्या ट्रिमरने तुम्ही फक्त पाय, पोट आणि मान आणि डोक्यावरचे एवढे केस काढले तरी सफिशियंट असतात. पण तुम्ही जर तुमच्याकडे असेल अवेलेबल तर तुम्ही कातरपाट पण करून घेऊ शकता. तर हे झालं आपल्या मेंढीचे केस कटिंगच्या बाबतीत. तर हे केस कट करत असताना तुम्हाला ते एक्सपिरियन्स पर्सन त्यासाठी लागणार आहे. कारण होतं काय, जर तुमचा एक्सपिरियन्स नसेल तर त्यांना ना जखम पण होऊ शकते. आता आपल्या यांना सुरुवातीला काही यांना जखम पण झालेल्या आहेत. हिला झाली आहे का जखम? हा, हे बघा, हिच्या इथे थोडस लागलेलं. तर त्या ठिकाणी आपण आता त्या ट्रिमरनी जसं आपल्याला डोक्याला हे करत असताना थोडी जखम होते, तसं तिला पण झालेली. आपण त्या ठिकाणी लगेच भंडारा भरलेला आहे, म्हणजेच आपली हळद लावलेली आहे, डिसइन्फेक्टंट, आणि लगेच त्यांचे हे पण लवकर रिकवर होऊन जातात. तर त्यासाठी तुम्हाला तो एक्सपिरियन्स पर्सन असणं गरजेचं आहे. आता हे झालं आपल्या सगळ्या मेंढीच्या कातरपाटाच्या बाबतीत. याच्या आधी तुम्हाला कातरपाट असेल किंवा मेंढीमध्ये किती प्रकारे केस कापले जातात हे तुम्हाला माहित होतं का? मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि असेच आणखी आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, मेंढी पालन असेल, आपलं बोकड पालन असेल, त्यानंतर गायांच्या याच्या बाबतीत, शेतीच्या रिलेटेड कोणत्याही आपल्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या कृषीदूत केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. तुमच्या हक्काचा चॅनल कृषीदूत केतन.